गोष्ट फार जुनी आहे. मी 7-8 वर्षाचा असेन. मी तिसरीत असेन बहुतेक. साधारण 2-3 हजार लोकसंख्या असलेलं माझं गाव. गावात प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, सर्व प्राथमिक सोयीसुविधा म्हणजे सरकारी दवाखाना, पाणी पुरवठा, लाईन वगैरे असं सर्व. गाव धार्मिक वळणाचं असल्याने गावात दरवर्षी 4 भागवत सप्ताह व्हायचे. संगीतमय भागवत म्हणजे आम्हा लहान मुलांना पर्वणीच असायची. महाभारतातल्या रहस्यकथा, साहसकथा ते महाराज अगदी जिवंत प्रसंग उभे करून सांगायचे. सोबत संगीत असायचे. त्याचा परिणाम जास्त पडायचा आणि आपण ते प्रत्यक्ष पाहतोय असंच वाटायचं. दिवसा भागवत आणि रात्री कीर्तन. कीर्तन फारच रटाळ वाटायचं आम्हाला तेव्हा. पण आईबाबा जायचे. मग रात्री घरी एकट्याला दुपारच्या सत्रातील भागवतामधल्या रहस्यकथा आठवायच्या आणि भीती वाटायची. एखादा राक्षस अक्राळ विक्राळ रूप घेऊन येतो की काय असं वाटायचं. मनातल्या मनात घर कुरुक्षेत्र आणि मी अभिमन्यू होऊन जाण्यापेक्षा मी सुद्धा आईबाबांसोबत जायचो कीर्तनाला. त्या रात्री सुद्धा मी गेलो. कीर्तनात लहान मुले समोर बसायचे. मी जाऊन बसलो. कीर्तन सुरू झालं. थोड्याच वेळात मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली. दोघं तिघं उठून बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने एक परत आला आणि दोघांना घेऊन गेला. कुणीतरी मोठा माणूस आमच्यावर रागावल्याचं मला आठवतं आणि मग आम्ही 5-6 मुलं बाहेर निघून गेलो. माझ्या आईचं माझ्याकडे लक्ष होतं. मी खुण्याने तिला बाहेर थांबतो असं सांगितलं आणि लहान मुलांच्या घोळक्यात गेलो. नागेश इतरांना एकत्र जमवून काहीतरी भयानक घडल्यासारखे हातवारे करून बोलत होता. तो 4थ्या वर्गात होता. फार उनाडक्या करायचा. मी उत्सुकतेने जवळ गेलो आणि काय झालं ते समजून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. नागेश बोलत होता की चला लेको हो. घुंगरांचा आवाज येणं सुरू झालं. सर्वांचं काहीतरी ठरलं आणि एकमेकांचे हात पकडून ही उनाड टोळी दबक्या पावलांनी निघाली. नागेशने चल म्हणून मला सुद्धा इशारा केला. मलाही घुंगराच्या आवाजाचे रहस्य काय हा प्रश्न नेहमी भेडसावत असायचा. पण जायची हिंमत होत नव्हती. दिवसाच्या उजेडात सुद्धा मी त्या रस्त्याने जाताना घाबरायचो. त्यामुळे रात्री तिकडे घुंगरांचा आवाज ऐकण्यासाठी जाण्याचा प्रश्नच नव्हता. एवढ्यात नागेश परत आला आणि माझा हात धरून मला ओढत घेऊन गेला. आम्ही 7-8 जण नागेशच्या नेतृत्वात रात्री 8:30 वाजता आमच्या गावच्या कुख्यात भूत बंगल्याकडे निघालो. भूत बंगला म्हणजे गावात जुना पडका वाडा होता. त्याला लोक भूत बंगला म्हणायचे. त्यात 20 वर्षाआधी एका बाईने स्वतःला जाळून घेतले आणि तिचे भूत आता दर पौर्णिमेच्या रात्री पायात घुंगरं घालून नाचत असते अशी चर्चा गावात नेहमी असायची. लहानच काय मोठ्यांची सुद्धा कधी हिंमत व्हायची नाही तिथे जाण्याची. त्यामुळे दर पौर्णिमेला भूत बंगल्यात आवाज ऐकू आल्याची चर्चा गावात पसरायची. प्रत्येक पौर्णिमेला कुणीतरी नवीन काही घडल्याचे सांगत असायचं. कधी कुणाला मशाल दिसायची तर कधी घुंगरांसोबत ढोल ऐकू यायचा. कधी पांढरे कपडे तर कधी किंकाळी लोकांनी ऐकल्याची बातमी जोर धरायची. भूत बंगल्याच्या 4ही बाजूची घरे 10-12 वर्षापासून रिकामी होती. सर्वांनी गावाच्या बाहेर आपापल्या झोपड्या थाटल्या होत्या. कारण भूत बंगल्याच्या 4ही बाजूंच्या घरात दर पौर्णिमेला कोणीतरी आजारी पडायचं. या सर्व घटनामुळे गावात आणि पंचक्रोशीत भूत बंगला खूपच नावाजला होता. थोड्याच वेळात आम्ही भूत बंगल्याच्या जवळ पोहोचलो. माझी पावले भीतीमुळे थांबली. बाकीचे थोडे जवळ गेले. नागेश सर्वात पुढे होता. त्याने हाताने इशारा करून सर्वांना त्याच्या मागे हळूहळू येण्याचं सांगितलं. मुले आणखी पुढे गेली. मी आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चाललं होतं. मी मागे वळून पाहिलं तर मला भीती वाटायला लागली. म्हणून मी हळूहळू त्यांच्या मागे मागे चालू लागलो. आकाशात पूर्ण चंद्र, आजूबाजूने येणारा रातकिड्यांचा आवाज, दूर ऐकू येणारे कीर्तनातील काही शब्द या सर्वांच्या मिश्रणाने वातावरण काहीसे रहस्यमय झाले होते. एवढ्यात नागेश बंगल्याच्या वॉल कंपाऊंड जवळ जाऊन दबक्या पावलांनी परत आला. तो कसला तरी काणोसा घेऊन आल्याची जाणीव त्याच्या चेहऱ्यावरून होत होती. एखाद्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला मोठी बातमी हाती लागल्यासारखा तो आमच्या जवळ आला. आमचा गोल घोळका करून तो आम्हाला सूचना देऊ लागला. त्याने खरंच घुंगरांचा आवाज ऐकल्याची आईची शपथ घातली. मी तोपर्यंत ही अफवा लोकांकडूनच ऐकली होती. आज तो प्रत्यक्ष ऐकायला मिळेल अशी प्रचंड भीतीयुक्त उत्सुकता माझ्या मनात होती. हृदयाचे ठोके एव्हाना वाढले होते. दबा धरून बसलेल्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी लपत लपत हळूहळू दबक्या पावलांनी पुढे पुढे जावे तसे आम्ही हळूहळू पुढे जात होतो. आतापर्यंत पुढे असणारा नागेश आता माझ्या सोबत होता.
माझ्या धाडसाची त्याला पूर्ण कल्पना असल्याने मी मध्येच घाबरून पळून जाऊ नये म्हणून त्याने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. आम्ही भूतबंगल्याच्या पडक्या वॉल कंपाऊंडजवळ पोहोचलो. आतापर्यंत इथे येण्याच्या भीतियुक्त उत्सुकतेचे रूपांतर आता पूर्ण भीतीमध्ये झाले होते. हातपाय थरथर कापत होते आणि आईला माहीत झालं तर आपलं काय. ही अतिरिक्त भीती अंगावर शहारे आणत होती. त्यात भर घातली प्रत्यक्ष घुंगराच्या आवाजाने. होय, मी तो आवाज ऐकला. आम्ही सर्वांनीच ऐकला. विश्वास बसत नव्हता. भूत पायात घुंगरू बांधून चालत होते. इतक्यात मला नागेशने जोरात धक्का दिला. मी कंपाऊंडच्या भिंतीवर पडलो. माझ्या धक्क्याने 4-5 विटा आतमध्ये कोसळल्या. अचानक झालेल्या आवाजामुळे आतून येणारा घुंगराचा आवाज बंद झाला. मुले मागून पळून गेली. मी एकटाच उरलो. उरली सुरली कसर चंद्राला झाकून ढगाने पूर्ण केली. सगळीकडे अंधार पसरला. तेवढ्यात घुंगरांचा आवाज पुन्हा यायला सुरुवात झाली. तो माझ्याच दिशेने चालत येत होता. हळूहळू त्याची चाल वाढली. हळूहळू त्याची चाल वाढली. नागेश दुरून ओरडत होता, धावत ये, निघून ये, पळ पळ तिथून. नागेशचा आवाज कानात, घुंगरांची भीती मनात आणि समोर दिसणारी विचित्र पांढरी आकृती. मी गोठून गेलो होतो. तसाच उभा होतो. ती आकृती माझ्यावर झेप घेणार एवढ्यात डोळ्यासमोरचा अंधार अधिक दाट होत गेला आणि मी कोसळत असल्याचे मला जाणवले. बाकी पुढचं मला काहीच आठवत नाही. मग मला जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या घरी होतो, आईच्या मांडीवर. ओसरीत बघितलं, बरीच गर्दी जमली होती. समोर धूप, अगरबत्ती आणि बाजूला बसून होता हुसेन मामू जादूगर. एकंदरीत भूत उतरवण्याची पूर्ण यंत्रसामग्री आमच्या घरी सज्ज झाली होती. मी आईला विचारलं, काय झालं? तिच्या डोळ्यातून निघणारे अश्रू मला पुढचा प्रश्न विचारू देत नव्हते. मला लगेच आठवलं भूत बंगला आणि नागेशचा धक्का आणि हळूहळू लक्षात यायला लागलं. माझ्यावर उपचार करण्याचा पारंपरिक कार्यक्रम घरी सुरू होता. गावात एखाद्या पौर्णिमेला माझीही चर्चा होईल हे स्वप्नातही नसताना मी आज चर्चेचा विषय झालो होतो. तेवढ्यात नागेशचा बाप त्याला जोडपत आमच्या अंगणात घेऊन आला. सोबत आमची गुप्तहेर खात्याची पूर्ण टीम होतीच. अपराध्यासारखे सारे रांगेत उभे होते. नागेशने गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाचे काम आणि केलेला कारनामा त्याच्या बापाला कळला हे नागेशच्या फाटक्या अवतारावरून, दोन्ही लाल झालेल्या गालांवरून आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंवरून मला कळून चुकलं होतं. नागेश नाकातून वाहणारा शेंबूड डाव्या हाताच्या कोपऱ्याने पुसत होता आणि उजव्या हाताने डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत होता. त्याचा बाप माझ्या वडिलांना माफी मागत होता. बाबांनी त्याला आपुलकीने समजावलं आणि नागेश सहित आमची गुप्तहेर खात्याची टीम घरातून बाहेर पडली. हुसेन मामूने कधी जमिनीवर थापड मारून, कधी आकाशाकडे हातवारे करून, कधी पाणी हातात घेऊन, कधी जोरजोरात मंत्र म्हणून आपली कला सादर केली आणि मी सुखरूप असल्याचे जाहीर केले. मी सुखरूप आहे हे समजल्यावर हळूहळू घरातील गर्दी कमी होऊ लागली. गर्दी होती तोपर्यंत मला भावनिक आधार होता. आता आई रागावणार म्हणून मी पुन्हा रडायला लागलो. तेवढ्यात बाबांनी जवळ घेतलं आणि माझे अश्रू पुसले. आईने माझ्यावरचा राग मी बेशुद्ध असताना व्यक्त केला असावा म्हणून ती जास्त काही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. मी बाबांजवळ बसून होतो. रात्रीचे 10:30-11 वाजले असतील. बाबा हळूच म्हणाले, कसा होता मग घुंगरांचा आवाज? मी बाबांना मिठी मारून आणखी रडायला लागलो. बाबा माझी समजूत काढायला लागले. जगात भूत नसतं या विचारांचे होते ते, पण त्यांनी कधीच भूत बंगल्याकडे जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण एकटा माणूस अख्ख्या गावाला शहाणपण शिकवू शकत नव्हता. आज प्रसंग घरावर बेतला, मुलावर बेतला म्हणून त्यांच्या मनात काहीतरी ठरलं असावं. आणि बाबा पुढे म्हणाले, जगात भूत नसतं रे, पण मी कसं सांगू, मी आत्ताच बघितलंय प्रत्यक्ष. अचानक बाबा म्हणाले, तू स्पष्ट बघितलं का रे? मी नाही म्हणालो. फक्त न समजणारी पांढरी आकृती दिसली. ती माझ्याकडे धावत आली. बस. बाबा हसले आणि म्हणाले, अर्धवट पाहून कायमचं घाबरत राहण्यापेक्षा चल आपण पूर्ण पाहू आणि मग हवं तर पुन्हा हुसेन मामूला बोलावू. तो करेल सर्व ठीक. आपल्याला काही झालंच तर. कारण या बाबतीत गावातील लहान थोरांचा हुसेन मामूवर फार विश्वास होता. मी आणखी घाबरायला लागलो. बाबा म्हणाले, चल आत्ताच जाऊ. तेवढ्यात आई मध्ये आली. मुलांचा मूर्खपणा कमी झाला का म्हणून आता तुम्ही निघाले त्यांच्यासोबत, असं ती म्हणाली. बाबांनी तिला काहीही होणार नाही असा विश्वास दिला आणि मला कडेवर घेऊन बाबा निघाले. सोबत नागेशचा बाप आणि 4-5 माणसे घेतली. हाती मशाली घेऊन आमचा मोर्चा
भूत बंगल्याकडे पुन्हा निघाला. बंगला जवळ आला तसा मला तो प्रसंग आठवला. मी बाबांना घट्ट पकडलं. ते माझ्या पाठीवरून हात फिरवत मला धीर देत होते. आम्ही कंपाऊंड जवळ जाऊन थांबलो. बाबांनी एक मशाल हाती घेतली आणि नागेशच्या बापाने एका हाती मशाल आणि दुसऱ्या हाती काडी घेऊन आमचा मोर्चा सांभाळला. आता मात्र दुसऱ्यांदा भूत बघण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी डोळे बंद केले, मनात देवाचं नाव घेत होतो. बाबा आणि सर्वजण शांतपणे आवाज न करता पुढे पुढे सरकत होते. बाबांच्या आणि लोकांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की भूत समोर उभा आहे. पुन्हा एकदा बाबा म्हणाले, बघ, भूत समोर उभा आहे. मी नाही म्हणत रडू लागलो. डोळे आणखी घट्ट मिटून घेतले. बाबा मला हिंमत देत होते, तसेच थोडे रागावतही होते. डोळे उघडायला सांगत होते. मी मोठ्या हिमतीने एक डोळा हळूच उघडला आणि पाहिलं. तसेच सर्वजण हसायला लागले. मीही हसायला लागलो, आणखी रडायला लागलो. आणखी हसत होतो, रडत होतो. हसावं की रडावं मला कळत नव्हतं. कारण समोर बघितलं, समोर पायात घुंगरू बांधून हुसेन मामूची बकरी चरत होती.